स्वामी समर्थ सांगतात, पहिलं बोलणं गोड ठेवा. आपण दिवसाची सुरुवात कशी करतो? डोळे उघडले आणि पहिलं वाक्य काय असतं? काय गोंधळ आहे सकाळपासून? लवकर करा, उशीर होतोय. माझं डोकं खाऊ नका. मित्रांनो, पहिलं बोलणं जर कठोर असेल तर दिवसाची दिशा तशीच ठरते. पण जर पहिलं बोलणं गोड असेल तर घरात शांती राहते, मन प्रसन्न राहतं आणि नातेसंबंध फुलतात. शब्द दिसत नाहीत पण मनाला लागतात. गोळी जखम करते शरीराला, पण शब्द जखम करतात हृदयाला. आणि लक्षात ठेवा, जखम भरते पण शब्द आठवणीत राहतात. म्हणूनच स्वामी सांगतात, पहिलं बोलणं गोड ठेवा. आता गोड बोलणे म्हणजे काय? गोड बोलणे म्हणजे खोटं बोलणं नाही, तर गोड बोलणे म्हणजे नम्रतेने, प्रेमाने बोलणं. शुभ सकाळ, धन्यवाद, कृपया, माफ करा असे शब्द लहान आहेत पण तुमच्या नात्यांना मजबूत करतात. घरातील वातावरण, सकाळी आई स्वयंपाक करते, वडील कामावर जायला तयारी करत असतात, मुलं शाळेसाठी धावत असतात. जर त्यावेळी पहिलं बोलणं रागानं असेल तर घरात तणाव निर्माण होतो. पण जर पहिलं वाक्य असेल, शुभ सकाळ आई, धन्यवाद बाबा, आज दिवस छान जाओ, तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपण जे पहिल्यांदा ऐकतो ते मनावर खोल परिणाम करतं. जर दिवसाची सुरुवात प्रेमळ शब्दाने झाली तर मेंदू शांत राहतो. रागाने सुरुवात झाली तर ताण वाढतो. म्हणूनच पहिलं बोलणं म्हणजे दिवसाचा पाया आहे. एक सुंदर तुम्हाला गोष्ट सांगतो. एक व्यापारी रोज दुकानात येताना आपल्या कामगारावर ओरडायचा. परिणाम, दुकानात तणाव, कामात चुका, ग्राहक नाराज. एक दिवस त्याने ठरवलं, आजपासून पहिलं बोलणं गोड ठेवायचं. तो म्हणाला, शुभ सकाळ, काय चाललंय, कसं चाललंय काम? आणि हळूहळू वातावरणात बदल झाला. काम सुधारलं, नफा वाढला. फक्त पहिलं बोलणं बदललं आणि सगळं बदललं. आता पहिलं बोलणं आपल्या नातेसंबंधावर कसं परिणाम करतं ते पाहूया. पती पत्नीमध्ये भांडण का होतात? कारण शब्द कठोर असतात. मित्र दूर का जातात? कारण बोलणं दुखावतं. गोड बोलणं म्हणजे प्रेमाचं गुंफण असतं. जर तुम्ही नम्र असाल तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. राग आल्यावर काय करावं? आपण म्हणतो, माझा स्वभावच असा आहे, पण स्वभाव बदलता येतो. राग आला तर 10 सेकंद शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि मग बोला. कारण एखादा शब्द बाहेर गेले तर तो परत येत नाहीत. तर तुम्हाला एक प्रयोग करून बघा. 7 दिवसाचा एक प्रयोग करून बघा. 7 दिवस ठरवा, पहिलं बोलणं गोड ठेवायचं. सकाळी कुटुंबाशी, ऑफिसमधील सहकार्याशी, ग्राहकाशी आणि मित्राशी फक्त पहिलं वाक्य गोड ठेवा. 7 दिवसांनी तुम्हाला जाणवेल, लोक तुमच्याकडे हसून बघतात. वातावरण हलकं होतं, मन शांत होतं. गोड बोलणं म्हणजे अहंकार कमी करणं. जेव्हा आपण नम्र असतो तेव्हा देव आपल्याजवळ असतो. कठोर शब्द म्हणजे अहंकार, गोड शब्द म्हणजे विनम्रता, आणि विनम्रतेतच खरी शक्ती असते. मित्रांनो, एक जीवन खूप छोटं आहे. आपण काय कमवतो यापेक्षा आपण कसं बोलतो हे लोकांना जास्त लक्षात राहतं. तुमचं बोलणं तुमची ओळख बनते. आजपासून ठरवा, पहिलं बोलणं गोड ठेवणार, पहिलं बोलणं प्रेमाचं ठेवणार आणि पहिलं बोलणं नम्र ठेवणार. कारण गोड शब्दांनी बंद दरवाजेही उघडतात. चला, आत्ताच कोणाला तरी हसून म्हणा, शुभ सकाळ, शुभ रात्री. जर हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि गोड शब्दाची सवय आजपासून सुरू करा. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.